भादवड परिसरात केमिकलयुक्त विषारी द्रव्याची विल्हेवाट, शेतकऱ्यांचे तसेच पाळीव प्राण्यांचे आरोग्य धोक्यात। शेतकऱ्यांनी केमिकलचा टँकर पकडला, कळवण पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल। कळवण तालुक्यातील भादवड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात आज सोमवार दिनांक 21 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास केमिकलयुक्त विषारी द्रव्य सोडण्याचा प्रकार उघडकीस आला असून शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सविस्तर वृत्त असे की भादवड परिसरात मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतात व परिसरात विषारी केमिकल सोडण्याच्या घटना वारंवार समोर येत होत्या। यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे तसेच पाळीव प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येऊन बरेच शेतकरी आजारी पडत होते व काही जनावरे दगावले होते। यामुळे शेतकऱ्यांच्या मनात दहशत निर्माण झाली होती। परंतु आज पहाटे शेतकरी प्रकाश नानाजी जाधव यांना त्यांच्या शेजारी नंदू पवार यांचा फोन आला की तुमच्या शेतात एक टँकर उभे असून ते विषारी केमिकल युक्त तुमच्या शेतात सोडत आहेत, त्याचा खूप घाण वास येत असून श्वास घेण्यास त्रास होत आहे। त्यामुळे प्रकाश जाधव हे त्वरित तिथे पोहोचले, पण टँकरचे ड्रायव्हर व किन्नर तेथून पळून गेले। त्यामुळे यांनी काही शेतकऱ्यांसोबत टँकरचा पाठलाग करीत टँकर पकडण्यात यशस्वी झाले व टँकर चालकास विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांनी टँकर सहित ड्रायव्हर व किन्नर कळवण पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। तरी सदर आरोपींनी यापूर्वी वेळोवेळी हे विषारी द्रव्य या परिसरात फेकून शेतीचे अतोनात नुकसान केले आहे व बरीच शेती नापीक झाली। सदर टँकर मालक हा पुणे येथील असून प्रकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून टँकर ड्रायव्हर रामचरण शंकरलाल परमार वय 42 वर्ष राहणार बडोली इंदोर व किन्नर ईश्वर अंबाराम केवट वय 40 वर्ष राहणार गौतमपूर इंदोर मध्य प्रदेश यांना अटक केली असून यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 279, 272, 286, 325, 324, 45 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे व पोलीस हवालदार बर्डे हे करत आहेत। मराठी केसरी न्यूजसाठी मुख्य संपादक दीपक सोनवणे, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।